संपूर्ण महाराष्ट्र में श्री कृष्ण जन्म उत्सव बड़े उत्साह से मनाया गया। कृष्ण जन्म उत्सव के दौरान दही हंडी फोड़ने की प्रथा अनेक वर्षों से जारी है। इस वर्ष रत्नागिरी शहर के साथ साथ ग्रामीण इलाकों में भी दही हंडी फोड़कर उत्सव मनाया गया। कृष्ण जन्म महोत्सव के अवसर पर रत्नागिरी शहर के साथ साथ ग्रामीण इलाकों में भी दही हंडी की धूम रही। गोविंदाओं ने पूरे शहर में दही हंडी फोड़कर जल्लोष मनाया। राज्य के उद्योग मंत्री और रत्नागिरी के पालक मंत्री उदय सामंत ने रत्नागिरी शहर के 60वीं स्टॉप की लोकप्रिय दही हंडी कार्यक्रम में शिरकत की, गोविंदा का उत्साह बढ़ाया। इस मौके पर उन्होंने दही हंडी फोड़ने वाले गोविंदा को सम्मानित किया। इस अवसर पर नागरिकों की भारी भीड़ देखी गई। इस दही हंडी कार्यक्रम में युवाओं का उत्साह देखने लायक था। दही हंडी को देखने के लिए रत्नागिरी वासियों की भारी भीड़ उमड़ पड़ी। मागच्या वर्षी आपण सगळ्यांनी मिळून मला एक सूचना केली होती, ज्या मैदानामध्ये हा कार्यक्रम होतो त्या मैदानाचं आरक्षण बदललं पाहिजे आणि खेळण्यासाठी ठेवलं पाहिजे आणि इथं कबड्डीचं एक मैदान निर्माण केलं पाहिजे, इथं सभागृह निर्माण केलं पाहिजे, अशा पद्धतीची मागणी आपण केली होती। आणि मला सांगताना आनंद होतोय की आज दुसऱ्या वर्षी तुमच्या स्टेजवर येताना त्या संपूर्ण प्रकल्पाला 2 कोटी रुपये मंजूर करून मी या ठिकाणी आलो आहे। म्हणून मला असं वाटतं की ही खेळाची परंपरा आपण जपताय, ही महत्वाची गोष्ट आहे आणि सगळ्या गोविंदांसाठी आनंदाची गोष्ट सांगतो। मी असेल, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील, आमदार प्रताप सरनाईक असतील, विहान सरनाईक असतील, त्यांच्या माध्यमातून देशातली सगळ्यात मोठी गोविंदा स्पर्धा ती मुंबईला घेतली जाते। 18 तारखेला ती झाली, मागच्या वर्षी देखील झाली। विकास शेठ, आपल्या सगळ्यांना मला एक विनंती करायची आहे की या सगळ्या गोविंदांना एकत्र करून पुढच्या वर्षभरामध्ये अशा पद्धतीने हे मनोरे आपण रचूया की आपला रत्नागिरी जिल्ह्याचा संघ हा त्या प्रो गोविंदामध्ये असेल आणि नुसता असणार नाही तर तो रत्नागिरीचा संघ प्रो गोविंदा स्पर्धा जिंकेल अशा पद्धतीचं मार्गदर्शन आपण सगळ्यांनी मिळून त्यांना करूया।